हा फुलांचा राजा आहे. सुगंध इतका असतो की वातावरण सुगंधित होऊन जातं. गंधराज प्लांटचे आज मी रिपोर्टिंग करणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे. मी हे प्लांट ऑनलाईन मागवलं आहे आणि ते खूप छान आलेलं आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला रिपोर्टिंग करून दाखवावी. त्यात माती, कोकोपीट आणि थोडंसं फंगीसाईड टाकलेलं आहे, साफ फंगीसाईड, आणि रेती पण टाकलेली आहे. त्याचं ड्रेनेज छान होण्यासाठी, कारण ड्रेनेज असल्यामुळे थोडंसं चांगलंच असतात. हे आपले पानं आहेत, निंबाचे पानं आहेत, निंबाचे म्हणजे कडुलिंब, आणि हे थोडंसं दशा टाकल्या आहे नारळाच्या त्याच्यामध्ये खाली. नंतर मग ते कडुलिंबाचे पानं टाकले, मी मोठे वाढलेले होते ते पण टाकलं त्याच्यामध्ये, आणि नंतर त्याच्यामध्ये प्लांट लावणार आहे. कारण हे कडू असतात ना, हे खूप चांगलं असतं आपल्या प्लांटसाठी. ते टाकल्याच्याने ते कुजणार, आणि ते कुजलेलं आपल्या याच्याच फायद्यासाठी आहे. गंधराज प्लांटसाठी खूप महत्त्वाचं असते कोकोपीट, आणखी हे निमखलीसुद्धा. तर त्यासाठी मी ओरिजिनल निंबाचे पानं पण टाकलेले आहे आणि थोडीशी निमखली पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तर चला, बघत राहा तुम्ही माझा व्हिडिओ. त्याच्यामध्ये हे प्लांट ठेवणार आहे आता, थोडीशी माती टाकून, आणि मग रिपोर्ट करणार आहे कंप्लीट. त्याच्यासाठी योग्य माती ही खूप महत्त्वाची असते. ती जी कुंडीतील माती होती मी ती थोडीशी वाळवून घेतली होती, कारण त्याला काही प्रॉब्लेम नको, नंतर आपलं नवीन रोप आलेलं आहे, त्यामुळं मी ती वाळवून घेतलेली आहे. आणि हे आणलेलं आहे प्लांट, खूप छान आलेलं आहे, खूप मस्त प्लांट आलेला आहे. त्याला कळी पण आलेली आहे बघा, छान. त्याला डायरेक्ट ऊन पाहिजेच नाही, थोडंसं कमीच ऊन म्हणजे कमी असं याच्यामध्ये बाल्कनीमध्ये वगैरे ठेवायचं, कारण सकाळचं ऊन हे याच्यासाठी बेस्ट असतं. दुपारचं ऊन याला नको आहे, बिलकुल नको आहे. म्हणून म्हटलं ही आता आंताखेपी ही लावून द्यावं, म्हणून लावलं मी इथे. त्याच्यामध्ये पाणी पण थांबू द्यायचं नाही, आणि थांबलं तरी बी जास्त नाही थांबू द्यायचं, थोडंसं, नाही तर त्यांना ते पिवळे पडतात त्याचे पानं. खूप छान सुगंध असतो याचा, खूप आवडतं मला हे फूल. खूप दिवसांचं माझं म्हणणं होतं की हे आणायचं माझ्या घरी. आणि ही निमखली आहे, नीम केक म्हणतात त्याला. ते टाकलं आहे मी, कारण माझं रोप खराब नाही झालं पाहिजे त्याच्यामुळं. खूप छान असतं हे. आणि हे NPK टाकलं आहे थोडंसं. त्याच्यानंतर आपण थोडं बोन मील टाकतोय. नंतर DAPचे 2-4 दाणे टाकणार आहे मी, आणि मग माती टाकून ते हे करून घेणार आहे कंप्लीट. आणि हे आयुर्वेदिकरित्या पण हे प्लांट खूप छान असतं. असं नाही आहे की हे फक्त फुलंच बघायला चांगलं असतं. याचा काढा पण पिल्याने आपल्या शरीराची सूजन ही कमी होते. याच्यामध्ये सर्वात मेन आहे बोन मील, निमखली आणि NPK. हे जे मिक्स आहे ना, हे खूप छान आहे याच्यासाठी, या झाडांसाठी. त्याच्यामुळे मी ते टाकून दिलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कोकोपीट पण टाकलं होतं मिक्स करायला. झाली माझी रिपोर्टिंग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करायला विसरू नका. चला तर बाय, पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटू, बाय.